नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. आपण ज्या घरात राहतो, त्या घरातील सगळ्या गोष्टी वास्तुशास्त्राप्रमाणे असाव्या, असे प्रत्येकाला वाटत असते. कारण की वास्तुशास्त्राप्रमाणे जर आपलं घर असेल, तर घरामध्ये सुख समृद्धी नांदते. तर वास्तुशास्त्र म्हणजेच वास्तुपुरुष यामागील एक पौराणिक कथा आहे. तर एकदा भगवान शंकराच्या घामाचे थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून वास्तुपुरुषाचा जन्म झाला. त्याला प्रचंड भूक लागली होती. त्यामुळे तो पृथ्वीवर पडताच तिला खाण्याचा प्रयत्न करू लागला. मग देवांनी त्याला जमिनीवर पालथा झोपवून त्याच्या अंगावर विविध दिशांना वेगवेगळ्या देवतांना स्थापित केले आणि त्याला वास्तुपुरुष असे नाव दिले. वास्तुपुरुष हा भगवानाच्या घामाचा थेंब आहे. त्यामुळे भगवान शंकराचाच एक अंश आहे. या कथेनुसार वास्तुपुरुष हा पृथ्वीवर प्रत्येक जागेचा वस्तूचा अधिपती मानला जातो. वास्तुपुरुषाला प्रसन्न ठेवणे महत्वाचे मानले जाते, कारण त्यामुळे घरात सुख समृद्धी येते. तर आपण घरामध्ये कोणते नियम पाळले पाहिजे? तर सर्वात पहिला नियम असा आहे की आपण राहत असलेल्या घरातील कोणतीही वस्तू संपण्याच्या अगोदरच आठवणीने आणून ठेवावी. संपलं असं कधीही म्हणता कामा नये, कारण वास्तू तथास्तु म्हणत असते. आपलं घर नेहमी हसत खेळत असावं, वादविवाद नसावा, घरातील ज्येष्ठांचा आदर राखावा, नेहमी वादविवाद टाळावेत. त्यामुळे वास्तूमध्ये शांतता राहते, कारण वास्तू कायम तथास्तु म्हणत असते. घरातील स्त्री पुरुषांनी एकमेकांचा आदर ठेवून एकमेकाशी सन्मानाने वागावे. घरामध्ये यदाकदाचित वादविवाद झाल्यास घरातील आवाज घराबाहेर जाऊ देऊ नये. काही झाले तरी वादविवाद आपापसात शांततेने मिटवावेत. घरात सुख समृद्धी समाधान आणि आनंद राहण्यासाठी प्रत्येकाने स्वतःवर संयम ठेवावा. घरामध्ये अचानक आलेल्या अतिथीला कधीही विनमुख जाऊ देऊ नये. संकटे परस्पर नाहीशी होतात. घरातून बाहेर पडण्या अगोदर घरातील देव देवता आई वडील यांना नमस्कार करून बाहेर पडावे. योजलेल्या कार्यात सफलता प्राप्त होते. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये वास्तूशी संबंधित दोष असतात, त्या घरामध्ये समस्या, रोग आणि आर्थिक नुकसान अनेकदा त्यांचा पिच्छा सोडत नाही. यानंतरही अनेक वेळा आपण पाहतो की खूप मेहनत करूनही माणसाला त्याच्या अपेक्षेप्रमाणे फळ मिळत नाही. चला तर मग तुम्हाला काही सोपे उपाय सांगते, जे जर तुम्ही तुमच्या घरात वापरल्यास तर तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम मिळतील. जर तुम्ही वास्तूचे हे सर्व नियम अंगीकारले तर तुमच्या समस्या नक्कीच बऱ्याच अंशी दूर होतील. घरात हळद मिसळलेले पाणी शिंपडा. वास्तूनुसार सकाळी साफसफाई केल्यानंतर पाण्यात हळद विरघळवून घ्या. हे द्रावण सुपारीच्या पानाच्या सहाय्याने संपूर्ण घरात फवारावे. यामुळे लक्ष्मीचा वास राहतो आणि तुमच्या घरात शांतीही राहते. तसेच घराची साफसफाई केल्यानंतर गंगाजल शिंपडल्याने नकारात्मक शक्ती दूर होतात आणि वास्तुदोषही दूर होतात. धार्मिक पुस्तके योग्य दिशेने ठेवा. चुकीच्या दिशेने ठेवलेल्या धार्मिक पुस्तकामुळे वास्तुदोष निर्माण होतात. वास्तूनुसार धार्मिक ग्रंथ आणि धर्मग्रंथ नेहमी पश्चिम दिशेला आणि ईशान्य दिशेला ठेवावेत. धार्मिक पुस्तके कधीही इतर कोणत्याही दिशेने आणि गादी किंवा उशीखाली ठेवू नये. वास्तूनुसार अशा प्रकारे कुठेही धार्मिक पुस्तके ठेवणे शुभ मानले जात नाही. तुमच्या घरातील मंदिरात या गोष्टींची विशेष काळजी घ्या. वास्तूनुसार तुमच्या घरातील मंदिरात नेहमीच साजूक तुपाचा दिवा लावा. मंदिराच्या आणि घराच्या प्रत्येक भागात घंटानाद करायला हवा. यामुळे घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच घरामध्ये शंख फुकल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात. घरातील पूजेच्या ठिकाणी अर्पण केलेल्या फुलांचे हार दुसऱ्या दिवशी काढून देवाला नवीन फुलांचे हार अर्पण करावेत. तसेच देवतांची चित्रेही समोरासमोर ठेवू नयेत. यामुळे दोष निर्माण होतात. दाराजवळ झाडू कधीही ठेवू नका. वास्तूनुसार घराच्या साफसफाईसाठी ठेवलेला झाडू कधीही दाराजवळ ठेवू नका. झाडू पुन्हा पुन्हा पायावर आदळल्यास आर्थिक नुकसान होते. चुकूनही झाडूवर जड वस्तू ठेवू नका आणि घरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची नजर नेहमी झाडूवर पडेल अशा ठिकाणी झाडू ठेवू नका. त्यामुळे आर्थिक नुकसानही होते आणि झाडू नेहमी लपवून ठेवावा. घरातील फोटो मनाला सुखावणारी असावीत. वास्तूनुसार आपण आपल्या घराच्या भिंतीवर सुंदर हिरवाईने भरलेली आणि मनाला प्रसन्न करणारी चित्रे फोटो लावली पाहिजेत. यामुळे घरातील सर्व सदस्यांना होणाऱ्या मानसिक समस्यापासून आराम मिळतो. दक्षिणेकडे डोके ठेवून झोपू नका. वास्तूनुसार घरातील कोणत्याही सदस्याला रात्री झोप येत नसेल किंवा वास्तुदोषामुळे चिडचिड होत असेल तर त्याला दक्षिण दिशेकडे डोके ठेवून झोपावे. यामुळे त्याचा स्वभावात बदल होईल आणि निद्रानाशाची स्थितीही सुधारेल.
घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अशोकाची झाडे लावा. वास्तूनुसार घराच्या उत्तर पूर्व दिशेला कधीही कचरा साचू देऊ नका किंवा जड वस्तू आणि यंत्रसामग्री इकडे तिकडे ठेवू नका. वास्तूनुसार तुमच्या वंशाच्या प्रगतीसाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला अशोकाची झाडे लावा. श्रीयंत्र हे लक्ष्मीचे दाता आहे. वास्तूनुसार शुभ मुहूर्तावर स्फटिक श्रीयंत्राची स्थापना तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा ब्रह्मस्थळावर करा. हे श्रीयंत्र लक्ष्मीचीही दाता आहे. त्याचबरोबर घरातील वास्तुदोषही काही प्रमाणात दूर होतात. दररोज तुळशीची पूजा करावी. वास्तूनुसार तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुळशीची रोपे लावा आणि रोज संध्याकाळी येथे तुपाचा दिवा लावा. तुळशी हे देवी लक्ष्मीचे रूप आहे, त्यामुळे आपल्या घरातील सुख शांतीसाठी आपण नियमितपणे तुळशीजींची प्रार्थना केली पाहिजे. वाळलेली फुले घरात ठेवू नका. वास्तूनुसार घरातील कोणत्याही खोलीत सुकी फुले ठेवू नयेत. तुमच्या घरातील फुलदाण्यांमध्ये ठेवलेली फुले सुकली तर नवीन फुले लावा आणि वाळलेली फुले काढून टाका. तर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी, घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतता नांदण्यासाठी हे काही उपाय आहेत, तर ते तुम्ही नक्की सर्वांनी करून बघा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.